नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे वेगवेगळ्या मंदिरांसमोर मिळणारा आणि जंगल गेटच्या समोर मिळणारा जो कच्चा चिवडा असतो त्याची खास रेसिपी। चला तर मग बघूया कसं करायचं ते। मुरमुरेचा कच्चा चिवडा। खरं पाहिलं तर यात काय वेगळं, मंदिरांमध्ये जातो तेव्हा मंदिराच्या समोर कच्चा चिवडा खूप फेमस असतो, किंवा जंगल गेट समोर जातो तिथे देखील कच्चा चिवडा मिळतो आणि आपण आवडीने फार घेतो तर तो कसा तयार करतात हे मी आज दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे मुरमुरे, त्यानंतर ही हिरवी मिरची आहे, ही लवंगी हिरवी मिरची, ही नुसती बारीक करून घेतली आहे, यात मीठ किंवा इतर काहीही टाकलेलं नसतं। त्याच्यानंतर मीठ आहे, धणेपूड, जिरेपूड, लिंबू, अर्ध लिंबू, त्याच्यानंतर कांद्याची पात, कोथिंबीर, फुटाणे, पातळ पोहे, शेंगदाणे आणि तेल। चला तर आता कृतीकडे वळूया। खरं तर ते सगळं लोक हाताने करतात, हे असं सगळीकडे त्यांचं जे वाटं असतं किंवा परात असते त्याला ही अशी सगळी चटणी ते लावून घेतात। आता हा जो तिखटपणा आहे किती घ्यायचा लवंगी मिरचीचं, 1 चमचा 1.5 चमचा हे आपल्यावर अवलंबून आहे। आता याच्यामध्ये हे मुरमुरे घालायचे आणि हे मुरमुरे असे त्या मिरचीला चोळून घ्यायचे। इतका तिखट वास आहे या मिरचीचा, म्हणजे जाणवत आहे मला मिक्स करता करताच। तुम्ही मुरमुरे या तिखट याच्याप्रमाणेही जास्त करू शकता, कमी करू शकता। जेव्हा आपण त्यांच्याकडनं चिवडा करून घेतो ते आपल्याला विचारतातच मीडियम पाहिजे, तेज पाहिजे। आता ह्यामध्ये आपल्याला अशी 1 टीस्पूनभर धणेपूड घालायची आहे आणि 1 टीस्पून जिरेपूड, हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं। आता यात थोडेसे पातळ पोहे जातात, ते आपल्या अंदाजाने, त्याला काही प्रमाण नाही आहे। त्याच्यानंतर असे मुठभर तरी फुटाणे, किती प्लेट तुम्ही करता या अंदाजाने ते टाकत असतात। हे लालशे गावरानी शेंगदाणे भाजून घेतलेले असतात ते पण ते घालतात। त्याच्यानंतर थोडासा पातीचा कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि हळद दाखवायची राहून गेली होती, पाव टीस्पून हळद। आता हे सगळं असं आधी मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर अंदाजाने मीठ कोणतेही वापरू शकता, मी सेंदव वापरलेला आहे। आणि आता हे असं या डावानी घेऊन अशा टाईपचा डाव असतो त्यांनी ते असं तेल टाकतात आणि अंदाज घेत असतात कमी जास्त तेलाचा। हे बघा, या क्षणी आपल्याला ठरवायचं आहे, कारण ते तर इतपतच कोथिंबीर आणि पातीचा कांदा घालतात। आपल्याला जर घरी करायचा जास्त टाकायचा तर आपण या क्षणी टाकू शकतो।
एवढं सगळं मिक्सिंग झाल्यावर ते आपल्याला विचारतात की लिंबू टाकायचं का. मग आपण हो म्हटलं तर ते आपल्याला लिंबू पण पिळून देतात. मी आता याच्यावर लिंबू पिळते. अगदी 1/2 टीस्पून मी लिंबू पिळलेला आहे, कारण तितपतच आंबटपणा असतो. हा मी त्यांच्या अंदाजाने 3 प्लेट मुरमुऱ्याचा कच्चा चिवडा केलेला आहे. इतका साधा सोपा, पण आपल्याला त्या मंदिरांच्या बाहेर ते बसले असतात त्यांच्या हातचा खूप आवडतो. किंवा जंगलमध्ये गेलो, आपली ट्रिप झाली, बाहेर आलो की तिथे मिळणारा हा कच्चा चिवडा या पद्धतीचा असतो. करून बघा तुम्ही, इतका सोपा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि इतपतच लिंबू टाकलं ना तर तो मऊसुद्धा पडत नाही. नाही तर आपल्याला जे वाटतं लिंबाचा रस टाकल्यावर चिवडा मऊ पडेल, तर अगदी 1 टीस्पून लिंबाचा रस टाकल्यावर आंबटपणा तर येतोच, पण मुरमुरे मऊ पडत नाही. हे बघा, हा असा आपला कच्चा चिवडा तयार आहे. यात मी मला आवडतं आहे म्हणून अशी कोथिंबीर घालते आहे. आता मी तुम्हाला त्याला सर्व करून दाखवते. पहा, या पद्धतीने ते आपल्याला सर्व करून देतात. तिथेच खाल्ला तर, नाही तर मग एखाद्या कागदात वगैरे देतात. पण यात जे फुटाणे घातले असतात त्या फुटाण्यांची आणि हे जे गावरानी शेंगदाणे असतात ना, या गावरानी शेंगदाण्याची चव फार सुंदर असते. ही भेळ खाताना ते फुटाणे आणि दाणे यांची एक मिश्रित चव फार सुंदर लागते या भेळीमध्ये. असा हा पातीचा कांदा टाकलेला, साधा कांदा न टाकता नुसती कांद्याची पात टाकून कोथिंबीर टाकून केलेला चिवडा सोपा, साधा आणि अतिशय स्वादिष्ट असा होतो. कधीही चहाच्या बरोबर हा खायला झटपट होणारा असा कच्चा चिवडा तुम्ही पण करून बघा. तुमचा कसा होतो ते मला प्रतिक्रियांनी कळवा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि तुम्हाला माझा हा साधा सोपा व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.